रिटायरमेंटनंतर मोहनरावांकडून सगळे पैसे त्यांच्या मुलांनी हिसकावून घेतले. त्यामुळे त्यांनी आपल्या बायकोचे दागिने विकून किराणा मालाचे दुकान टाकले. म्हणजे दोघेही नवरा बायको म्हातारपणात त्या दुकानावर जगू शकतील. पण जेव्हा त्यांच्या मुलांना दुकान टाकलेले कळाले तेव्हा ते स्वतःच्या बापावरच जळू लागले. एक दिवस त्यांचा एक मुलगा एका कस्टमरला दुकान विकण्यासाठी दुकान दाखवायला आला. जसं त्याने दुकानाचे शटर खोलले तेव्हा समोरचे दृश्य पाहून तो बेशुद्धच पडला. कारण मोहनरावांनी खूपच आनंदात आपल्या घरात पाऊल ठेवला आणि पटकन आपल्या काखेत दाबलेली मोठी पिशवी काढली आणि मोठमोठी पावलं टाकत आपल्या खोलीकडे जायला लागले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नव्हता. कोणीही त्यांना पाहिले असते तर एका क्षणासाठी विचारात नक्कीच पडला असता की प्रत्येक वेळेस काळजीत राहणारा आणि उदासीत बुडालेला माणूस म्हणजे मोहनरावांचा चेहरा आज एखाद्या फुलाप्रमाणे का फुलला आहे. असे काय झाले आहे जे मोहनराव आज इतके खुश दिसत आहे. हा आनंद मोहनरावांच्या दोन्ही मुलांपासून सुद्धा लपला नव्हता. मुलं तर कदाचित त्यांची वाटच पाहत बसले होते की कधी बाबा येतील आणि त्यांच्यावर हात साफ करतील. मोहनरावांना ही गोष्ट माहिती नव्हती की त्यांच्या दोन्ही मुलांच्या डोक्यात कोणती खिचडी शिजली आहे. आपल्याच आनंदाच्या धुंदीत मोहनराव घरात आले आणि आपल्या काखेतील पिशवी हातात घेऊन आपल्या खोलीत आले आणि आपल्या बायकोला शोभाबाईंना आवाज द्यायला लागले. शोभा, ओ शोभाबाई, कुठे गेले आहात? पटकन इकडे या, तुम्हाला काहीतरी दाखवायचे आहे. पण शोभाताईंचा आवाज आलाच नाही. त्यांच्या वाट्याला घरातल्या 2 खोल्या होत्या. बाकी सर्व घर दोन्ही मुलांच्या वाटणीत गेले होते. त्यांना 2 मुलं होती आणि दोन्ही मुलांनी आपला बाप जिवंत असतानाच वाटण्या करून घेतल्या होत्या. इतक्या मोठ्या घरात आता भिंत बांधली होती. दोन्ही मुलांनी आपल्या आपल्या वाटणीतले घर नवीन बनवले होते आणि मध्ये भिंत बांधली होती. आईवडिलांसाठी 2 खोल्या सोडल्या होत्या. खूप मोकळी जागा असल्यामुळे दोघांचा श्वास तिथे कोंडत होता. यांचे घर पूर्वीसारखे छोट्या छताचे होते आणि मुलांनी नवीन पद्धतीचे घर बनवले होते आणि उंच उंच भिंती ठेवल्या. ताजी हवासुद्धा मोहनराव आणि त्यांच्या बायकोच्या वाट्याला येत नव्हती. पण हळूहळू त्यांना याची सवय झाली होती. मोहनरावांना जेव्हा शोभाबाई त्या खोलीत दिसल्या नाही तेव्हा त्यांनी त्यांच्या जवळची पिशवी त्याच खोलीत ठेवली आणि शोभाबाईंना बघायला ते दुसऱ्या खोलीत गेले. तिथे पाहतात तर काय, शोभाबाई देवपूजा करण्यात मग्न झाल्या होत्या. मोहनरावांनी दारातूनच आवाज दिला आणि म्हणाले, तुझी देवपूजा झाली की लवकर बाहेर ये. मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. खूप महत्त्वाचं आहे. मी सुद्धा शेजारच्या मंदिरात जाऊन येतो. आरतीची वेळ झाली आहे. पण तू घरातच राहा. इकडे तिकडे शेजारच्या घरी जाऊ नकोस. मोहनराव माघारी वळाले आणि त्या पिशवीला उचलून आपल्या जुन्या पेटीत ठेवले आणि मग नंतर त्या खोलीला बाहेरून कडी लावून शेजारच्या मंदिरात आरती करण्यासाठी गेले. मंदिरातून आरती करून जेव्हा ते परत येत होते तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या घरातून बाहेर येत होते. दोन्ही मुलांना घरातून बाहेर येताना पाहिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेळ पुन्हा स्मित हास्य आलं. मोठमोठी पावलं उचलत ते मुलांजवळ आले आणि म्हणाले, अरे अरे, कुठे चालला आहात? चला आतमध्ये, माझ्यासोबत जरा गप्पा मारा. मी आत्ताच आरती करून आलो आहे. पण दोन्ही मुलं त्यांना लगेच म्हणाली, तुम्ही यायला उशीर केलात. आम्ही केव्हापासून आईजवळ बसून गप्पा मारत होतो. आम्हाला आता काही कामासाठी बाहेर जायचे आहे. जातो आम्ही. हे ऐकल्यानंतर मोहनरावसुद्धा काहीच म्हणाले नाही. शेवटी मुलं जर इतकी चांगली असती तर म्हातारपणात आईवडिलांना सोडून घरात अशा प्रकारे भिंती बांधल्याच नसत्या. मोहनरावांनी होकारार्थी मान हलवली आणि घरामध्ये निघून गेले. त्यांनी नोट केले होते की त्यांची मुलं थोडी घाबरलेली दिसत होती. असे वाटत होते की मोहनरावांना पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. पण मोहनरावांनी त्याच्यावर एवढे लक्ष दिले नाही. जेव्हा ते आतमध्ये गेले तेव्हा शोभाबाईंची देवपूजा झाली होती. त्या म्हणाल्या, काय झालं होतं? देवपूजा करताना तुम्ही मला असे का आवाज देत होतात? काय महत्त्वाचं बोलायचं आहे? मोहनरावांनी आसपास पाहिले आणि शोभाबाईंना आपल्याजवळ बसवले आणि म्हणाले, मला आज रिटायरमेंटचे पैसे मिळाले आहेत. हातात तेच पैसे घेऊन आलो होतो. मी तर हा विचार करून खुश आहे की आता आपल्याला आपल्या मुलांसमोर हात पसरायला लागणार नाही. या पैशात आपले आयुष्य निघून जाईल. आता आपले दिवसच किती राहिले आहे
तेच दिवस आपण आता सुखात जगू. शोभाबाईंनी जेव्हा हे ऐकले तेव्हा लगेच त्यांनी देवाचे आभार मानले, कारण या पैशांसाठी मोहनरावांनी खूपच पळापळ केली होती. तेव्हा त्यांना कुठे हे पैसे मिळाले होते. शोभाबाई म्हणाल्या, ठीक आहे, या पैशातून आपण काहीतरी छोटा व्यवसाय चालू करू. मुलांकडून तर काहीच आशा उरली नाही की ते आपला खर्च उचलतील. ही गोष्ट शोभाबाई एक खोल श्वास घेऊन म्हणाल्या होत्या, पण त्या बिचाऱ्यांना माहिती नव्हते की त्यांची स्वप्न ही स्वप्नच राहतील. मोहनरावांनी जेव्हा ती पेटी खोलली तेव्हा त्यांना खूप मोठा झटका बसला, कारण त्या पेटीमध्ये ती पिशवीच नव्हती. त्यांनी त्या पेटीतले सगळे सामान बाहेर काढले. सगळ्या सामानांची उलतापालत केली, पण त्यांना ती पिशवी मिळालीच नाही. मोहनराव शोभाबाईंना म्हणाले, शोभा, मी या पेटीत सफेद रंगाची पिशवी ठेवली होती, आता ती कुठे गेली? शोभाबाई सुद्धा खूप काळजीत पडल्या होत्या. लगेच दोघेही नवरा बायको त्या पिशवीला शोधायला लागले. शोभाबाई म्हणाल्या की कदाचित तुम्ही ती पिशवी दुसरीकडेच ठेवली असेल आणि आता तुमच्याच लक्षात नसेल. पण मोहनराव म्हणाले, माझी स्मरणशक्ती अजूनही चांगली आहे. मी ती पिशवी पेटीतच ठेवली होती आणि मग मंदिरात आरती करण्यासाठी गेलो होतो, पण त्या पेटीत तर 1 रुपयासुद्धा नाही. तेव्हा डोक्यावर जोर दिल्यानंतर मोहनरावांना लगेच लक्षात आले. ते शोभाबाईंना म्हणाले, आत्ताच तुझी दोन्ही मुलं मुकेश आणि राकेश आले होते ना, त्यांनी तर ते पैसे चोरले नाहीत ना? शोभाबाईंनी ही गोष्ट ऐकली तेव्हा लगेच त्यांनी ती गोष्ट झिडकारली आणि म्हणाल्या, तुम्ही कसे बोलत आहात? ते असे का करतील? मोहनराव म्हणाले, जेव्हा ते दोघे घरात आले होते तेव्हा तू या खोलीत होती का? शोभाबाई म्हणाल्या, नाही, मी तर देवपूजा करत होते. तुम्ही येण्या अगोदरच 2-3 मिनिट झाले होते मी पूजेला बसले होते आणि जेव्हा मी देवपूजा करून या खोलीत आले तर ते दोघे इथेच बसले होते. पण मला पाहून ते थोडेफार गडबडले आणि म्हणाले की आम्ही असेच तुला भेटण्यासाठी आलो होतो. उभ्यानेच मला नमस्कार केला आणि निघूनही गेले. मोहनरावांचे डोके तर सुन्न झाले होते. ते डोके पकडून खाली बसले होते, कारण त्यांना माहिती होते की ही गोष्ट त्यांच्या मुलांनीच केली होती. मोहनराव लगेच उठले आणि आपल्या मुलांच्या घरी गेले. नशिबाने त्यांच्या घराचा दरवाजा उघडाच होता. जसे ते दरवाजा उघडून आतमध्ये गेले तेव्हा आतमधले दृश्य पाहून ते चकित झाले, कारण त्यांची दोन्हीही मुलं सोफ्यावर बसून त्या बॅगेतून पैसे काढून मोजत होते आणि हसत होते. मोठा मुलगा मुकेश म्हणत होता, हे बघ राकेश, मी मोठा आहे त्यामुळे हे 6 लाख रुपये मी स्वतःकडे ठेवतो. तर छोटा म्हणत होता, बाबांसाठी दोन्ही मुलं समान असतात त्यामुळे या 6 लाखाचे 3-3 लाख करूया. मोहनरावांनी जेव्हा हे दृश्य पाहिले तेव्हा त्यांना खूपच मोठा धक्का बसला होता आणि मुलांनी जेव्हा आपल्या बापाला दरवाजात उभे पाहिले तेव्हा ते गडबडून उभे राहिले. मोहनराव रागारागाने पुढे आले आणि म्हणाले, कोणाच्या मर्जीने तुम्ही हे पैसे इकडे घेऊन आलात? तुम्हाला कोणी परवानगी दिली की हे पैसे घेऊन जा? तुमची हिंमतच कशी झाली या पैशांना हात लावायची? तेव्हा दोन्ही मुलं पहिल्यांदा तर घाबरली, पण नंतर म्हणायला लागली, या पैशांवर आमचा सुद्धा हक्क आहे. हे आमचे पैसे आहेत त्यामुळे आम्ही घेतलेत. तुम्हाला काय अडचण आहे? मोहनराव रागाने पुढे आले आणि आपले पैसे उचलायला लागले आणि म्हणाले, हे माझ्या कष्टाचे पैसे आहेत. पहिलेच मी माझे सर्वस्व तुमच्यावर वाहिले आहे, पण आता हे पैसे मी अजिबात तुम्हाला देणार नाही. यावर माझा आणि माझ्या बायकोचा अधिकार आहे. पण दोन्ही मुलांनी आपल्या बापाला जोरात धक्का दिला आणि म्हणाले, खबरदार, जर या पैशांना हात लावलात तर. पैसे आमचे आहेत, आम्हाला या पैशांची गरज आहे, तुम्हाला नाही देणार. शेवटी इतक्या दिवसांपासून आम्ही तुम्हाला सांभाळले आहे, तुमच्यावर एवढा खर्च पाणी केला आहे. त्या दोन्ही मुलांनी धक्का मारून आपल्या बापाला आपल्या घरातूनच हाकलून लावले. पण मोहनराव मोठा धक्का बसल्यासारखे आपल्या मुलांचा चेहरा बघत होते. म्हणाले, तुम्ही दोघं माझी मुलं आहात याची मला लाज वाटते. काही नाही दिलं मी तुम्हाला आजपर्यंत, आणि तुम्ही लोक आमच्यासोबत या वयात अशा प्रकारे वागताय. तुम्हाला थोडीसुद्धा लाज वाटत नाही का? मोठा मुलगा मुकेश लगेच म्हणाला, बाबा, सगळं जग आपल्या मुलांचा सांभाळ करते, त्यांचा खर्च उचलते, त्यांचे पालनपोषण करते. तुम्ही काय मोठे काम केले नाही? जे जग करते तेच तुम्ही केले.
उलट तुम्हाला तर खुश व्हायला हवे की या पैशांनी तुमची मुलं काहीतरी व्यवसाय टाकतील, पण तुम्ही तर आमच्याकडून पैसे घेण्यासाठी आला आहात. मुलांचे उद्धटपणाचे बोलणे ऐकून मोहनरावांचे डोळे मोठे झाले होते. ते म्हणाले, माहिती नाही आमच्या पालनपोषणात काय कमी राहिली जी तुमच्यासारखी मुलं आमच्या पदरात पडली. माहिती नाही आम्ही कोणते पाप केले होते, त्यामुळे आम्हाला ही शिक्षा मिळत आहे. बिचारे मोहनराव रिकाम्या हातांनीच घरी परत आले होते. शोभाबाईंनी त्यांची परिस्थिती पाहून लगेच ओळखले की आज पुन्हा एकदा मुलांनी बापाला अपमानित करून घरातून बाहेर काढले आहे. शोभाबाईंच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहत होते. त्यांनी एक मोठा श्वास घेतला आणि आपल्या डाव्या बाजूला बांधलेल्या नवीन घराकडे पाहिले, जे त्यांच्या दोन्ही मुलांचे घर होते, जिथे ते आपल्या बायकांसोबत आणि मुलांसोबत हसून खेळून आयुष्य घालवत होते. दोन्ही मुलांचे म्हणणे होते की ते या पैशातून नवीन व्यवसाय चालू करणार आहे, पण त्या दोघांनी उधारीच एवढी वाढवली होती की त्यातले अर्धे पैसे उधारी चुकवण्यातच गेली होती. मोहनरावांना तर ही गोष्ट मनाला खूप लागल्यामुळे त्यांनी अंथरूणच पकडले होते. शोभाबाई त्यांना समजवायच्या की अहो, तुम्ही एवढा विचार केला तर आजारी पडसाल. माझासुद्धा थोडा तरी विचार करा. शेवटी या जगात तुमच्याशिवाय माझ्या आहे तरी कोण. 2 मुलं जन्माला घातली. कठीण परिस्थितीत सुद्धा या दोघांना कधी गरम हवेचा झोका सुद्धा लागून दिला नाही. त्यांना प्रत्येक ऐशो आराम दिला. आपण उपाशी राहिलो, पण मुलांना कधीच उपाशी झोपवले नाही. हाच विचार करत बसलो की मुलांना चांगले शिकवून मोठे साहेब बनवू, म्हणजे घरातली सगळी गरिबी संपेल. पण आज बघा काय झाले आहे. आपण दोघेच एकटे राहिलो आहोत. परक्या घरातून आलेल्या मुलींनी तर आपल्या मुलांना आपल्यापासून दूर करून ठेवले आहे. रिटायरमेंटचे पैसे मिळाल्यानंतर पहिल्यांदा तर दोन्ही मुलं आपल्या आईवडिलांना थोडाफार खर्च देत होते, पण आता तर त्यांनी हे सुद्धा बंद केले होते. जेव्हा घरातले सगळे राशन संपले तेव्हा शोभाबाई एक दिवस आपल्या मोठ्या मुलाच्या घरी गेल्या. त्या जेव्हा घरी गेल्या तर त्यांनी पाहिले की त्यांची सूनबाई खूप सारी फळं कापून स्वतः खात होती आणि आपल्या मुलांना सुद्धा खाऊ घालत होती आणि वाचलेली फळं आपल्या मोलकरीणला देत होती आणि तिला म्हणत होती, ही फळं तुझ्या घरी घेऊन जा आणि तुझ्या मुलांना सुद्धा दे. शोभाबाईंनी हे सर्व दृश्य पाहिले तेव्हा त्यांनी एक मोठा खोल श्वास घेतला, कारण खूप वर्ष होऊन गेली होती कोणत्याच फळांचा एक तुकडासुद्धा त्यांनी खाल्ला नव्हता. शोभाबाई आपल्या सुनबाईजवळ गेल्या तेव्हा तिथे त्यांचा मुलगासुद्धा आला होता. शोभाबाई म्हणाल्या, आमच्या घरातले राशन संपले आहे. या महिन्यात तुम्ही लोकांनी पैसेसुद्धा दिले नाहीत. जर तुम्हाला राशन द्यायचेच नसेल तर थोडे तरी पैसे द्या. कमीत कमी मी थोडे तरी राशन घरात भरेल. पण हे ऐकताच मोठा मुलगा म्हणाला, या महिन्यात तर माझा काही खास पगार झाला नाही. बाबांजवळ थोडेफार पैसे असतील, तू त्यांच्याकडूनच घे. पण शोभाबाई म्हणाल्या, त्यांची पेन्शन येण्यासाठी खूप वेळ लागत आहे. तुम्ही दोघं एवढे कमवत आहात, मग आम्हाला तुम्ही राशनसुद्धा आणून देऊ शकत नाही का? मोठा मुलगा लगेच आवाज चढवून म्हणाला, आई, एकदा म्हणालो ना की माझ्याजवळ पैसे नाहीत तर नाही. मी माझ्या बायकोचा, मुलांचा, माझा खर्च करू की तुमचासुद्धा खर्च उचलू? शोभाबाईंचा सुद्धा खूप मोठा अपमान झाला होता. त्या डोळ्यातील अश्रू साफ करत घरी परत आल्या होत्या. जेव्हा ही गोष्ट मोहनरावांना सांगितली तेव्हाच ते विचार करत म्हणाले, आपण या परिसरात छोटेसे किराणा मालाचे दुकान टाकायचे का? रोज लागणाऱ्या वस्तू आपण विकायला ठेवूयात. आपली त्या दुकानातून चांगली कमाई होईल. 2 वेळेचे जेवणाचे पैसे मिळाले तरी आपल्या म्हातारीला खूप आहे. शोभाबाई स्वतः विचारत पडल्या आणि मग म्हणाल्या, तुम्ही पैशांची काळजी करू नका. माझ्या या सोन्याच्या बांगड्या आहेत आणि माझा 3 तोळ्याचा हार आहे. तुम्ही ते विकून दुकान सुरू करा. मोहनरावांनी हे ऐकले तर म्हणाले, नाही, मी कर्ज घेतो. तुझ्या त्या सोन्याच्या बांगड्या आणि हार अजिबात मी मोडणार नाही. पण शोभाबाईंनी आपले दागिने आणले आणि मोहनरावांच्या हातात ठेवले आणि म्हणाल्या, मी तर आता म्हातारी झाली आहे. मुलांना, सुनांना तर त्यांचीच पडली आहे. त्यांच्या लक्षात आले ना तर ते हे दागिनेसुद्धा घेऊन जातील. मला या दागिन्यांची काहीच गरज नाही. तुम्ही मोडा हे दागिने. मोहनरावांनी तर खूप नकार दिला होता,
पण आपल्या बायकोचे ऐकून दागिने विकून आपल्या परिसरात एक छोटेसे दुकान त्यांनी टाकले आणि वस्तू विकायला लागली. परिसरात मोहनरावांची खूपच इज्जत होती. लोक त्यांची खूप इज्जत करत होते. जेव्हा त्यांना बातमी मिळाली की मोहनरावांनी परिसरात दुकान उघडले, तेव्हा सगळे लोक यांच्याकडूनच सामान घ्यायला लागले होते. अशा प्रकारे त्यांना चांगले पैसे मिळू लागले आणि ते आपल्या बायकोसोबत खुश राहू लागले होते. शोभाबाईसुद्धा खूप खुश होत्या. मोहनराव म्हणाले की जर आपली कमाई अशीच राहिली तर वर्षाच्या आतमध्येच पैसे साठवून मी सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याचा हार परत तुला घेऊन देईल. आणि इकडे जेव्हा दोन्ही मुलांना कळाले की बापाने नवीन व्यवसाय सुरू केला आहे आणि त्यांची चांगली कमाई आहे, तेव्हा त्यांच्या तोंडाला पाणी सुटले आणि ते आपल्या बापावरच जळू लागले. लालची आणि कामचुकार तर ते होतेच. आजपर्यंत ते कोणतेच काम करू शकले नव्हते. कोणताही व्यवसाय त्यांच्या बापाने काढून दिला तर ते दोघेही 3 महिन्यांच्या आत सोडून देत होते आणि अशाच प्रकारे ते आजपर्यंत आपल्या बापाच्या पैशांवरच आयुष्य जगत आले होते. जेव्हा त्यांचे लग्नाचे वय झाले तेव्हा दोन्ही भाऊ मोहनरावांना म्हणाले की त्यांना वेगवेगळे घर बांधून द्या, ते या घरात राहणार नाहीत. मोहनरावांची जेवढी जमापुंजी होती त्या पैशांनी त्यांनी वेगवेगळे घर बांधून दिली आणि त्यांची लग्न लावून दिली. पण लग्नानंतर दोन्हीही मुलं आपल्या बायकोंचे गुलाम होऊन बसले. त्यांनी आपला आपला संसार थाटला आणि आईबापाला बेघर केले. एवढेच नाही तर घरामध्ये एक भिंत बांधली. आणि जेव्हा आता रिटायरमेंटचे पैसेसुद्धा संपले आणि घरातले राशनसुद्धा संपायला लागले तर दोन्ही मुलं तोंड घेऊन बापाच्या दुकानावर आले. मोहनरावांनी जेव्हा आपल्या दोन्ही मुलांना दुकानावर पाहिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आणि चमक आली होती. होऊ शकते की मुलं बापाची कमाई पाहून काही गोड बोलायला आली असेल, पण असे काहीच झाले नाही. मुलं आली तर त्यांनी घरातले राशन भरले आणि बिना पैसे देताच निघून जायला लागले आणि म्हणाले, पुढच्या वेळेस जेव्हा राशन भरायला येऊ तेव्हा एकदमच पैसे देऊ. पण आता तर ते आठवड्यातून एकदा दुकानावर यायचेच. ते लोक यायचे आणि दुकानातून राशन भरून जायचे, पण पैशांच्या नावावर 1 रुपयासुद्धा देत नव्हते. मोहनराव तर पहिल्यांदा गप्प बसले होते, पण तिसऱ्या वेळेस जेव्हा दोन्ही मुलं राशन घेण्यासाठी दुकानावर आले तेव्हा राशन द्यायच्या अगोदर मोहनराव म्हणाले, पहिल्यांदा मला पैसे द्या. मागच्या वेळेसचे सुद्धा पैसे तुम्ही लोकांनी दिले नाहीत. मला दुकानातले काही सामान आणायचे आहे. दुकानातले सामान संपत चालले आहे. तुम्ही पैसे दिले तर मी नवीन सामान आणू शकेल. या वेळेला परिसरातील 2-3 लोक सुद्धा तिथे उपस्थित होते. मोहनरावांची दोन्ही मुलं म्हणायला लागली, काका पाहिलत का तुम्ही? बाप असा असतो का? चांगला आहे, आमच्या बापाने दुकान खोलले आहे, पण पहा तर खरं, आपल्या मुलांकडूनच सामानाचे पैसे मागत आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसोबत असेच करतात का? तेव्हा तिथला माणूस म्हणाला, नाही नाही, आमच्या घरात तर असे काहीच होत नाही. आमच्या मुलांकडून आम्ही कधीच पैसे घेतले नाहीत. उलट घरातला खर्च आम्ही सगळे मिळून करतो. मोहनरावांनी हे ऐकले तर एक खोल श्वास घेतला आणि ते म्हणाले, माझ्या मुलांनी माझ्यासोबत असलेले नातेच तोडले आहे. त्यांच्या लग्नानंतरच त्यांनी घराची वाटणी करून ठेवली आहे. जर यांना फुकटमध्ये राशन न्यायचेच आहे तर त्यांनी पैसेसुद्धा दिले पाहिजेत, म्हणजे माझे दुकान पुढे चालेल. पण त्यानंतरही दोन्हीही मुलं फुकटचे सामान घेऊन तिथून निघून गेले होते. काही दिवस असेच निघून गेले. दोघांनी एक नवीन काम सुरू केले होते. मोहनराव रोजच शेजारच्या मंदिरात आरती करण्यासाठी जात होते. तो त्यांचा नियमच होता. आरतीची जबाबदारी त्यांच्याकडेच होती. जेव्हा आरतीची वेळ व्हायची तेव्हा ते समोरच्या दूधवाल्याला दुकानावर लक्ष ठेवण्यासाठी सांगत होते आणि आरतीला निघून जात होते. मोहनराव आरतीला जाताच कधी मोठा मुलगा तर कधी छोटा मुलगा दुकानात यायचा. दूधवाला जेव्हा त्यांना पाहायचा तेव्हा त्याला वाटायचे की लक्ष ठेवण्यासाठी त्यांचा मुलगा आला असेल. पण त्या बिचाऱ्या दूधवाल्याला कुठे माहिती होते की त्यांची मुलं तर बापाचेच शत्रू झाले आहेत. त्यांना बापालाच कंगाल करायचे होते. ते दोघेही दुकानाच्या गल्ल्यातून काही पैसे काढून निघून जायचे. एकदा असे झाले, 2दा झाले, मग मात्र मोहनरावांना पैसे कमी वाटू लागले. पण मात्र हळूहळू तर सगळेच पैसे गायब व्हायला लागले. मोहनरावांना त्या दूधवाल्याचा संशय आला की तोच पैसे गल्ल्यातून काढत असेल.
एक दिवस तर मोहनरावांनी त्या दूधवाल्यासोबत भांडणसुद्धा केले होते. पण तो दूधवाला म्हणाला, तुम्ही मंदिरात आरतीला गेल्यानंतर तुमची मुलं इथे दुकानावर येतात, त्यामुळे मी माझ्या दुकानावर निघून जात होतो. त्यानंतर काय घडते मला माहिती नाही. दूधवाल्याचे बोलणे ऐकून मोहनरावांना कळाले की पुन्हा एकदा हे सर्व त्यांचीच मुलं करत आहेत. बिचाऱ्या मोहनरावांचे दुकान तर पूर्णपणे रिकामे होऊन बसले होते. जे थोडेफार सामान होते तेच विकून खूप मुश्किलने ते एका वेळेच्या जेवणाचे पैसे जमत होते. घरातले तर राशन पूर्णपणे संपलेच होते. शोभाबाई तर खूपच टेन्शनमध्ये आल्या होत्या. एक दोन वेळा त्या आपल्या मुलांकडे सुद्धा गेल्या होत्या आणि म्हणाल्या होत्या की थोड्याफार पैशांची मदत करा, म्हणजे आम्ही दुकानाचे सामान आणू शकेल. पण मुलं म्हणाली होती, आम्ही तुम्हाला कुठून पैसे देणार? आम्हाला विचारून तुम्ही दुकान खोलले होते का? आमच्याजवळ तर आता 1 रुपयासुद्धा नाही. शोभाबाई कितीतरी वेळा आपल्या मुलांना म्हणाल्या, तुम्ही लोक लपून छपून आमच्या दुकानातून पैसे चोरत आला आहात. जे पैसे आणि सामान चोरून घेऊन गेले आहात ते तरी माघारी द्या. पण दोन्ही मुलांनी काहीच ऐकून घेतले नाही. उलट आईवडिलांवर शिव्या देऊन धक्के देऊन घरातून शोभाबाईंना बाहेर काढले. दुकान पूर्णपणे रिकामे झाले होते. जे थोडेफार सामान होते ते विकून त्यांनी त्यांच्यासाठी थोडाफार सामान खरेदी केले होते. आता तर ही वेळ आली होती की दुकानात 1 रुपयाचे सुद्धा सामान विकायला वाचले नव्हते. दुसऱ्याच दिवशी मोहनरावांनी आपले दुकान बंद करून टाकले. लोक सकाळी सकाळी त्यांच्याकडे सामान घ्यायला यायचे तर दुकानाला बंद पाहत होते. त्यांच्या मुलांनी सुद्धा आईवडिलांची खिल्ली उडवली होती की बरं झालं बाबांचे दुकान बंद झाले, नाहीतर छाती फुगवून फिरायचे की मी आता कमवायला लागलो आहे आणि मुलं कामचुकार आहेत. त्यांनी तर 1 आठवडा आपल्या आईवडिलांच्या घराकडे डोकावूनसुद्धा पाहिले नव्हते की आपले आईवडील कुठे आहेत, कसे आहेत, काय करतात, काय खातात. जेव्हा 1-2 आठवडे दुकान बंद राहिले तेव्हा लोक मुकेश आणि राकेशला म्हणायला लागले की आम्हाला हे दुकान भाड्याने हवे आहेत. ते दोघे तर लालचीच होते. लगेच तयार झाले. बापाच्या घरी जाऊन दुकानाची चावी घेण्यासाठी मुलं गेली तर घर रिकामे होते. तिथे आईवडील नव्हते. राकेश म्हणाला, आपल्याला काळजी करण्याची काहीच गरज नाही. आपण दुकानाचे कुलूप तोडून टाकू, नंतर नवीन कुलूप लावून टाकू. ते दोघेही दुकानावर आले. दुकानावर येऊन जसा त्यांनी दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा दरवाजा आतून बंद होता. ते दोघेही हैराण झाले की शेवटी दरवाजा आतून कसा काय बंद असू शकतो. जेव्हा लोकांनी मिळून त्या दरवाजाला खोलले तेव्हा आतमधले दृश्य पाहून त्यांच्या पायाखालून जमीन सरकली. मोहनराव आणि त्यांची बायको शोभाबाई त्याच दुकानात जमिनीवर खाली पडले होते. दोन्हीही मुलं त्यांच्याजवळ गेले आणि पाहायला लागले. शेजारच्या लोकांनी जेव्हा हे पाहिले तेव्हा त्यांनी त्यांना हात लावायला नकार दिला आणि लगेच पोलिसांना खबर दिली. पोलीस आले तेव्हा त्या दोघांना उचलून हॉस्पिटलमध्ये नेले. पोलीस तपासात पुढे आले की या दोघांचा मृत्यू 3 दिवस अगोदरच झाला होता आणि दोघांचा मृत्यू उपाशी राहिल्यामुळे झाला. मोहनरावांचे तर हार्ट फेल झाले होते आणि शोभाबाईंच्या डोक्याची नस फुटली होती. मुलांनी जेव्हा हे पाहिले तेव्हा थरथर कापू लागले होते. त्यांचे आईवडील 3 दिवसांपासून मरून पडले होते. परिसरातील लोक एकत्र जमा झाले. प्रत्येकजण मुलांना प्रश्न विचारत होते की तुम्हाला हे कसे माहिती पडले नाही? तुमचे आईवडील एखाद्या बेवारसप्रमाणे दुकानात मरून पडले आणि तुम्ही लोकांनी पाहिलेसुद्धा नाही. मुलं शांत होती. ते तरी काय बोलू शकले असते की त्यांनीच आपल्या आईवडिलांबरोबरचे नाते संपवून टाकले होते. शेवटी त्यांनी आपल्या आईवडिलांचे अंत्यसंस्कार केले. लोक काही दिवस त्यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्याजवळ येत राहिले आणि मग नंतर आपापल्या जीवनात व्यस्त होऊन गेले. दुकानदारांनी परत एकदा त्या दुकानाला भाड्याने घेण्यासाठी इच्छा व्यक्त केली. मुकेश आणि राकेशने ते दुकान भाड्याने दिले सुद्धा. पण आश्चर्याची ही गोष्ट होती की कोणताही दुकानदार त्या दुकानात 1 आठवड्यापेक्षा जास्त दिवस टिकतच नव्हता. म्हणत होता, खूप विचित्र जागा आहे ही. 1 रुपयाचा सुद्धा सेल होत नाही, उलट नुकसानच जास्त होते. काही लोक तर या दुकानात या गोष्टीमुळे येत नव्हते की हे दुकान अपशकुनी आहे.
या दुकानात बिचारे मोहनराव आणि त्यांची बायको शोभाबाईंचे प्रेत मिळाले होते. मुकेश आणि राकेशने त्या दुकानाला तसेच सोडले आणि आपल्या आईवडिलांचे घर भाड्याने दिले. पण त्या घरात सुद्धा कोणीच 1 आठवड्यापेक्षा जास्त दिवस राहत नव्हते. हळूहळू त्यांची परिस्थिती सुद्धा बदलायला लागली. जेव्हा परिस्थिती खूपच बिकट झाली तेव्हा त्यांनी आपल्या घराचा काही हिस्सा विकून टाकला. आता पैसेसुद्धा संपत आले होते. त्यामुळे त्यांनी कर्ज घेऊन व्यवसाय करण्याचे ठरवले. पण कशातच त्यांना यश मिळाले नाही. एकीकडे बायका भांडत असायच्या आणि दुसरीकडे मुलांनासुद्धा वाईट सवयी लागल्या होत्या. काही वर्षातच त्या दोघांनाही वेड लागण्याची वेळ आली होती. त्यांच्या मुलांना ते समजवायला जात होते की त्यांची मुलं त्यांनाच उलट शिव्या देण्यास मागे पुढे पाहत नव्हते. मुकेश आणि राकेशला आता जाणवायला लागले की त्यांनी आपल्या आईवडिलांसोबत किती चुकीचे केले आहे. जे जे ते आपल्या आईवडिलांसोबत करत आले होते आज त्यांच्यासोबत सुद्धा तेच घडत होते. दोघांनाही विचित्र प्रकाराचा आजार झाला होता. क्षणाक्षणाला त्यांना जाणवत होते की त्यांच्या शरीरात सुया टोचत आहेत. कित्येक डॉक्टरांकडून चेकअप करून घेतले पण त्यांना आरामच मिळत नव्हता. त्या सुया अशा प्रकारे शरीरात टोचत होत्या की दोघेही भाऊ वेदनेमुळे ओरडायला लागायचे आणि स्वतःच्या शरीराला आपल्या हाताच्या नखांनी ओरबाडायचे. जागी जागी त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या. तिथल्या परिसरातील लोक म्हणत होते की 10 वर्षानंतर या दोन्ही भावांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या बायका मुलांना घेऊन माहिती नाही कुठे गेल्या होत्या आणि मोहनराव आणि शोभाबाईंचे घर असेच सुनसान पडले होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आता तुम्हीच सांगा, तुम्ही या कथेतून काय बोध घेतला? तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.